पाणी तर वाजत आहे बाया. काय करते हालून पाहते काय? हा पाणी त्याच्यात? हा पाणी आहे ना हे काय. हा आता मला ना हे ना 2 फोडून द्या बरं का. मला नारळ पाणी प्यायचंय. हा का? हा म्हणजे मी फोडून द्यायचं आणि तू आहे ते पाणी प्यायचं. तुम्ही प्या. एवढे पडेल आहे ना नारळ. तुम्ही पेता कुठं पाणी आता? हा ना. तुम्ही पाणी पिती नाही जेवती नाही. मग काय करतोय मी? फक्त फिरा द्या. फिरत हा फक्त बाहेर 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 फिरायचं असतं तुम्हाला. काय माहिती का बरं? एवढून नारळ जमा केले तू? हा एवढून नारळ जमा केले? मग आता आपलेच आहे. पडलं का घ्यायच का गोळा करून? तुला असं वाटतं नाही नवऱ्यानं ना झालं घर सोडूनच जाऊ नये? हा मग असं बी वाटतं की नवऱ्याने सारखं सारखं बाहेरच जाऊ या नये. इकडे पुढे ये. तेच म्हटलं असं बी वाटत का नवऱ्याने सारखं सारखं बाहेरच नाही जाऊ. सारखं सारखं अरे काम राहते. तुला काय वाटतं नुसतं एकच काम करू का मी? किती कामं राहत्या. आम्ही बी बाई माणूस घरात काम अरे नाही कधी करीत का? सोसायटीत जावं लागत, कधी उतारे काढावं लागत, रोजच. कधी खत आणावं लागत, काम राहत रोजच. रोज म्हणजे मग हरले प्रकारचे काम राहते. हा. हे सामान तुला सांगितलं पेटीमध्ये टाक. बुटामध्ये पेटीमध्ये टाक व्यवस्थित. तिच्या आयला तू ये ना असं पाळा लावून दिला ना. आवरायचं मग आवरायचं ना जरा. काय आवरायचं? आवरायचं नाही तसं सामान. मी आवरायचं बा. मग तुम्ही नाही तू काय आवरायचं कोण आवरील करायचं? तू मग? काय करायचं? मी आवरू काय? मग तुझं आवरायचं. हा हा तुझे सामान आहे ना सगळं पेटीत टाक. नाही तर ते पोरं जर आले ना. आणि तुम्ही काय करायचं? काय तुम्ही फक्त आता सूटबूट घालायला लागले. नाही. लोय मार जीन्स आली आता बाई. मार मस्त शर्ट आले. भारी दिसेना मग आता. कार्याला झाले एवढे कपडे येडे काय? तुला आनंद व्हायला पाहिजे. तो नवरा एवढा गोड दिसायला लागला. हा पण तो माझ्यासाठी नाही ना. मग कोणासाठी? फक्त बाहेर फिरायसाठी लोकांना दाखवायला. येडे बाहेर जावंच लागत. असं काय चावलं तू? बाहेर जावं लागतं बाहेर लागतं. घरात नाही कधी राहत. नाही रे ती शक्य आहे कुठं असं तू तू असं तिकडनं नाही का ते कोंबडीला असं पायाला दोरी बांधल्यासारखं तुला असं वाटतं नवरीडच कायमचं बांधून ठेव. तसं नाही होणार कधी. मग नवऱ्यांनी सारखं सारखं बाहेर बी जाऊन असं फिरायचे धंदे नाही करू. ए, उठ, सूट, उठ, काय लेवा तू आता मी मजाक मध्ये घेऊ मुस्काट देईन मी आता लई लई पुढचं बोल राहिली तू. आवरा. वाकडं करते काय नाटक करते काय? जरा घरात लक्ष द्या. तुम्हाला काय ती वाटतं? चार डोळी ती अशी हा. तुम्हाला नाही आहे तुला ना? जास्त दिसतं का चार डोळा आहे ना? नाही हा? नाही थोबाडं जास्त दिसतं दिसत. नाही म्हणून. कमी दिसतं. आवाज जरा खाली तू घ्या आता जा. इथून पुढे मला कुठं जाताना हाटकी जाईन मग तू ये मी ये. नाही हा. मी ना या आल्यावर आहे ना मग मी काय 4 डोळी आहे मग काय मग मी काढते जरासं तुमचा. काहीतरी वळवल्यासारखं चालतं म्हणलं लय काय रुबाब करू राहिले का? रुबाब करू राहिले म्हणजे काय? भाकर तोडायला घरीच यायचंय. नवरा आहे नवरा. म्हणून म्हटलं भाकरी तोडायला घरीच यायचंय. बाहेर मग नाही काय बाहेर जायचंय. का रिकाम आहे मी हॉटेल मध्ये खायला एवढं खर्च करायला? काय माहिती हा, कोण देतं वा का रे वा. हॉटेल मध्ये खात कोण देईल रिकाम मला? कोण देईल? कोण रिकाम आहे हा ना? बाय हे काय घालायला माहिती आपल्याला बाहेर पोट भरत असेल म्हणून कसं काय? घरी नाही इच्छा होत भाकर खायची. तू आता भाकरीच बोल राहिली दुसरं काही बोल राहिली? नाही नाही कळल ते वेळ आल्यावर. बरं बरं हा सांग तू वेळ आल्यावर काय सांगायचं सांग. मग हा रुबाब करायचं फक्त. यायला आयता घास सांग. मिळतो एवढा तरी एवढा वरतून चांगला रुबाब. मूड होता मूड खराब करून दिलं तिनं. तुमचा मग? मूड हा मोठा नारळ चांगला सोलून मूड. ठेव मी आलो का पाणी पिल्याशात हा वा हाताने फोडायचे. त्यात बाई माणूस काय सगळ्याच कामाला हातात तर नौकर तू नाही. कर तू कर मला एवढं टाइम नाही सोलायला आलो मी. चालू काय या माणसाचं? हा वागणं बदललं बोलणं बदललं तोरा बदलला. हा नेमकं करायचं काय चालू आहे? काय नाही मला ना जरा लक्षच ठेवावं लागणार आहे. कामं सोडायचे काय बाबर लक्ष ठेवू मी जाऊन मर. मला आहे ना नारळ फोडायचे माझ्या पुरतं तर पिते 2-2 फोडून. मशीन आहे ना आपल्याकडं. पाणी देऊ का? पाणी प्यायचं का? काय मेला संतापे हा लय वैताग आलाय मला खरंच हे दुखणं करू करू लय शिरलाय माझी. अहो तसंच पाणी पाजाय माणसाला कायच करा. उठून पेता का? उठवलं पण जाणार नाही. काय देवा नशिबाचं भोगी नशिबात घातलंय माया हे कायच नाही दुःख. बसा बसा असे बसा. लय कटाळाय माझी खरंच न लय वैतागलाय माझी. अहो कधी कधी असं हाताने प्रयत्न करून पाजा ना असं हाताने पिऊन पाजा पाणी थोडं व्यायाम होतो. पेला होता का? पेला होता? अरे उठस का लागल नाही शिनला माझी टाकलाय ना ते कपडे लत्ते धू झाले परत ते कपडे वरले. किती कपडे तुम्ही
भूक लागली अहो ती पोटात बी जात नाही नुसते कपडे धुवा लागतात अर्ध खाली ना अर्ध हिच्यात देते मी जेवण आता काय आताच देऊ का लगेच का थांबू का आता दूध पाजलं होतं ना तुम्हाला सकाळी देवा काय टाइम मांडला रे तो मावरा लय शिंदलाय माझी एवढा वैतागून गेलाय ना जीव लय लगे काय कमी पडली मी अरे एका टायमात जेवत नाही पण तुला अगरबत्ती जाळते मी काय नशिबात घातलं माया तो आहे एक तर जगू बी देऊन नाही राहिला मरू देऊन नाही राहिला त्या माणसाची बी तिकडे हालन नाही बी हाल थोडा आराम करा मी देते तुम्हाला जेवण पातळ बनवते ती पेस्ट मिक्सर मधून काढते झोपा तुम्ही जाऊ का बनवू का मी पेस्ट बनवू का इकडे पड साला तशीच पडेल राहा नुसतं वैताग घे काय पाप केलं होतं काय तर मी कुठं हे असं करायला लागू राहिलं म्हटलं त्याची बी हाल आणि आपली बी हाल चला आता जेवण केलं तुम्ही घरातलं बी आवरले मी ना थोडा आराम करा आता बाहेर थोडी चक्कर मारले हातपायात येईल ते अनाज उतरल आरामानं चला आरामानं आरामानं हळूहळू पडसाला आरामानं आरामानं पडसा पडसा सरका माग माग सरका माग सरका सरका माग दर्शन सरका अजून अयो आता एक काम करा थोडे सरका आता दर्शक काहीतरी सरका माग सरका माग सरका माग सरका अजून देवा थोडे थोडे उभे राहा हाय गो थोडे थोडे राहू हे ते हा जेवण झालं त्याचं बसा तुम्ही हा हा मी येते परत घ्यायला तुम्हाला यायला तू काय येण्याला टाइमपास करत आहे त्याच्याजवळ हा मग त्याचं कोण करणार आहे माझ्याशिवाय तू ये ना त्याला खायला कमी द्यायचं आहे म्हणजे ते कमी हे करेल कमी खायला दिलं तर कमी हाकल तुला त्रास नाही होणार नको तो विषय बरं आता तू एक काम कर ना त्याला डायपर लावून द्यायचं डायपर आणते का हो डायपर वगैरे लावून देते हा जास्त म्हणून नाही घ्यायचे नाही डायपर मी जास्तच ठेवते घरामध्ये बरं जाऊ दे मोर दे कसा काय ना आहे ना त्याच्या नावाखाली चालू आहे ना आपलं काम होतं त्याचं काम होतं असं ते पण काही लय करायला लागतं एवढं करायला लागतं ना बापरे पुणे असं एकदम त्यानं मला पाहिलेलं चिडचिड करत असेल ना कोणी कोणी असं करत असेल ना विचारत त्याचा आवाजच वेगळा नको कोणाची टिंगल नाही करायची टिंगलीचा नाही विषय पण घरच काय मी म्हणतो त्याच्या आईला देवानं त्याला घेऊन जाणं वरती हा ना एकदा त्याचे पण हाल आणि माई पण हाल जाऊ दे मरू दे तुमच्या पुरीचं लग्न होऊन जायला एवढं भारी मोकळी आता तू एकदम हा आता काय टेन्शन टेन्शन नाही काही नाही येते का पुरी कधी मध्ये येत असतील ना येते ती पण मग आता बरेच दिवस आले नाही आता येईल बहुतेक एकच आहे ना आणि ती दुसरी बहिणीची होती तुझी आली बहिणीची ए मला कुठे पोरगी आहे ती बहिणीची पोरगी आहे बहिणीची आहे का ती हा बहिणीची आहे ती अरे मग तुझी नाही का नाही मग तुम्ही दत्त गेले होते का हा. यायला. चालेल, बरं जाऊ दे जेवण केलं का तू जेवण म्हणजे काय आता या माझं आहे ना खरं सांगू तुला माझं घरी मनच लागत नाही का हां सगळा जीव तुझ्यामध्ये ना
कशाचा किती चक्कर चालू राहते तुझ्या मुलीचं सगळा जीव तुझ्यामध्ये. हा ना विषय काय होता माहिती आहे का घरी झालं नुसतं तुला सोडून घरी गेलं ती बायको पाहिली का मला बायकोची ना अशी कटकटच आवडत नाही मला तिचा चेहरा आहे ना डायरेक्ट पाऊस वाटत नाही आता तोंडच पाऊस वाटत नाही. म्हणजे एवढा चेहरा आवडतं का माझा? अरे इतकी ना नुसतं डोळ्यासमोर ना असं तुझा चेहरा असा मस्त फिरत राहतो. हा ना. झोपलो का तू दिसते उठलो का तू दिसते आंघोळ करताना तू दिसते. नशीब कोणाला तरी बी दिसते. हा हो ना. मग आता मिस करणार आहे ना प्रेम का तुम्हाला काय म्हणून पसंत केलं असं खरं म्हणजे कसं काय डोक्यात आलं तुझ्याला? त्याच्यापेक्षा 7 पटीने चांगला आहे तू. नाही, तुला चांगलंच हात आहे तुला पाय आहे तू शिकलेला आहे. चांगलेच आहे नाही पण विषय मी पण हा प्रश्न तुला विचारायला पाहिजे तुम्हाला काय म्हणून पसंत केलं? मला आता माणसाची गोष्ट सांग का माणसाचा दृष्टिकोन वेगळा राहतो. पण तरी मला कळायला पाहिजे ना. हा का ते माझ्यामध्ये राग तर नाही येणार तुझ्यामध्ये ना? काय फरक? राग तर नाही येणार ना? नाही जाऊ दे. पण खरं खरं बोला. खरं सांगतो ना मी सांग. मला असं वाटलं बा हे विचारला त्याच्या नावावर असं झालं हिचे कसे काही दिवस जाईल कसं काय आयुष्य जाईल बरोबर आहे का नाही म्हणलं आता हे नवऱ्याची सेवा करता करता म्हणलं बरं आहे बाबा कमीत कमी तिला थोडंफार प्रेम दिलं तिचं आयुष्य व्यवस्थित जाईल ना आपल्याला कोणाच तरी एक्स्ट्रा प्रेम म्हणजे भेटेल. तू दया करते म्हणजे. हा दया करते. नाही दया पण आणि प्रेम पण मला तुझ्याविषयी ना खूप करून असं मनात आहे ना असं सहानुभूती निर्माण झाली तुझ्याविषयी. मला असं वाटलं माझ्या दिसण्यावर प्रेम केलं तू पण तू कशावरती? सांगितलं नाही दिसायला मग दिसणं तर आहेच ना अरे पण काय राहतं माहिती का काही गोष्ट घडायला ना त्याच्या पाठीमागे काहीतरी इतिहास पाहिजे राहतो. आता दिसायला तर सगळ्या गावात तुझ्यासारख्या दिसत्या किंवा चांगल्या दिसत्या दिसायवरती नाही तुझं मन तुझ्या मनाचा विचार केला मी का बाबा चला हिला नवऱ्यापासून प्रेम भेटत नाही ना चला आपण प्रेम देऊ. हा ना. हा हुशार आहे. भारी वाटलं ना तुला लय भारी वाटलं. तुला हेच ऐकायचं होतं ना नाही खरं काय माहिती का आता तुझं काय नाही तर काय मला सांग बरं तुझा नवराही असा झाला प्रॉपर्टी तुझ्या आईबापाकडे भरपूर आहे तू इथं काय दिवस काढते आता तोच जाऊ द्या ह्या माणसासोबत आपण काही दिवस काढले त्याचा शेवट करू हो बरोबर आहे की नाही पण तुझ्या मनाला विरंगुळा काय सांग ना तू आहे ना तू. तेच तू तर म्हणूनच मग मी कसं आहे माहिती का बायकोला सांगतो कधी चाललो मी त्याला तिकडं कधी चाललो औषध आणायला कधी चाललो कुठं आज सांगून येत राहतो ना दुसरं काही कारण नाही ना. हो बरोबर आहे पण मग काय रे एखाद्या दिवशी तुला शंका वगैरे आली तर मग काय करायचं? काय तिला शंका वगैरे आली मग पाहते आलो होतो म्हणलं बाबूरावला पाहिलं तिची तब्येत कशी आहे. त्याच्यात काय एवढं पेशंट आहे घरामध्ये हां आणि त्याला काही सांग थोडीच येणार आहे डेअरिंग पण त्याच्यामध्ये. डेअरिंग म्हणजे मग वा 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 डेअरिंग करावं लागते बाबा असे कामं करायचे म्हणलं ना तर डेअरिंग करावं ना त्याशिवाय काम नाही होत असं. तू घाबरली मी आता तू नसती डेअरिंग केली मी नसते केली हे असं घडलं असतं का? नाही. हां आपण दोघांनी डेअरिंग केली हो तुझ्यासुद्धा डेअरिंग आहे ना बाबा हां मग आता तू विचार कर तो नवरा तुझा बाहेर बसेल ना आपण मध्ये बसेल म्हणजे डेअरिंग नाही तुझ्यामध्ये. डेअरिंग म्हणजे मला एक सांगतो म्हणजे सुखादुखात साथ देतो ना हां मग देतो म्हणून त्याच्यानंतर आहे ना समजा असं एमर्जन्सी कोणी आलं बी ना सांगायचं सिलेंडर संपला होता हां नाही तर मग सिलेंडर उचलायचं होतं नाही सिलेंडर चालत नव्हता किंवा दुसरं काही कारण सांगता येईल गोण्या उचलायच्या होत्या पोते उचलायचं होतं बाई माणूस काय करणार म्हणा आहे जवळजवळ म्हणून बोलवलं आहे ओळखीचे येत त्यांना काय भेटायला मला कोणी बोलत मी सांगला आलो होतो भेटायला हो. एवढं काय त्याच्यामध्ये एवढं काय घाबरायचं प्यार किया तो डरना क्या. बरं मग काय बनवू काय खायचंय का? कमळे एक काम कर गड्या तू पहिले ना मधी चाल गड्या हा मधी चाल पहिले चल, कसं आहे चहा माहिती पाजते का? मी. हा चल चल पटकन चाल गड्या. बस ना किती आवाज करताय. गप. अरे नको डोकं याच्या मुसाड दोन चार नको नको नाही हा ऐक, नको, गप. जाऊ दे. तोंड बंद कर बरं याचं मुसाड. हा? तुम्ही ऐका ऐका ना काय आहे? बोलताय. हा? कोणाला काय कळणार आहे तू साबर पहिले सांग. विचार सांग ऐक ना तुम्ही. बस काय करू अरे गप ना बाबा तुला जगायचं नाही का शांत बस ना. चोप 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 काय करू राहिला असं रे? हा? अरे गप ना बाबा जग ना 2 दिवस. ये बाय ए बंद कर बर का तोंडात नाही घालील तू जाय बरं. दातच पडली त्याच्याने थांब थांब याचं लय चाललं दरवेळेस करीत राहत मूड खराब करतो नुसता गप गप शांत बसल ते. कानावरून बी वारं गेलं का आवाज येत असेल ना गप 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 सांग फक्त मला हा नाही काय मारायचं मी हे करतो तू जा पहिले. पुढच्या वेळेस जर आलं नाही ना गेलं ना तोंडातच दिला अशी जा बाबा तुझा शांत बसा ना तुम्ही कशाला रे हट. झोका पडायला
शांत बसा ना तुम्ही. कशाला रिकामा हे करत राहता तुम्ही? हा? लय होते का तुम्हाला? हा? काय हो? हा? सगळे मोडून बसले एका ठिकाणी आणि हे करू राहिले. हा कोणी असो काय करायचंय इथंच बसायचं मुकाट्याने शांत. कोणी बी असो नुसतं जीवाला संताप. 3-4 ठिकाणी पडेल तर पडेल. बाई किती ऊन झाले. हो दे बरं काहीतरी पाहते. हो कुठे चालल्या तुम्ही? का ग दुकानात चालले मी. दुकानात? हा काय मला काहीतरी सांगायचं होतं तुम्हाला. कोण तुला मला सांगायचं होतं. काय सांगायचं आता एवढं उन्हाचं मला डोकं कुठे केलं. भाऊ? असतील कुठं काम ते गेली मला म्हणे मी चाललोय. कुठे गेले? आता आता मला माणसांच्या मागे राहतं का बाई माणूस. गेले असेल कुठं. खरं? हा आता काही काम राहतं गेले ना ते. हा का? मग ती- अशी उभी राहायचं जरा मागं सरकू. ती नाही का ती कमला ती कमला. हा 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 तिचं काय आलं. मी ना चालली होती रस्त्याने हा पण मला भाऊ तिथं दिसले मला जाताना. कुठं? तिथं तिच्या घरी. हाय काही नको बोलू बरं का अहो, तू. खरंच ना म्हटलं यांना सांगावं मला. तिचं नाव तर आजारी पॅरालिसिस आहे ना तो. हा मी ते पण पाहिलं. तो ना इशारे करत होता. असा करत होता तो. आणि ना आपण दादा आहे कधीपासून ना, पाहिलं तू कधी पाहिलं. कालच तर पाहिलं मी. आणि किती दिवस झाले अशी पाहती. लय दिवसापासून बघते मी पण मला तुमची आणि माझी भेटच नाही ना. सांगावं ती आत्ता भेट झाली. हा आणि ना त्याला मारायचा प्रयत्न बी केला भाऊनी. कोणाला? चप्पल घेतली आणि त्याच्या नवऱ्याला असं हुकवलं. तो त्याला बोलू पाव ना. तो नुसता असा मला माहित त्याला पॅरलेच झालाय. आणि हे काय आता कुठे आता कुठे. तुम्ही आत्ता पण गेले ना तुम्हाला तिथंच दिसतील भाऊ. हा? तुम्ही सांगा एवढी सोन्यासारखी बायको आणि ह्या बायकोच्या मागे हे लागले चुकीचं आहे का नाही हे तुम्ही सांगा ना मला. म्हणून ना तोंड काढायला जागा नाही ठेवली या माणसाने आता. मी सांगितलं हे सांगू नका. मला काय सांग पण हे बाई खरं आहे ना पाय बर का. खरंय मी तुम्हाला वाटतं का मी खोटं बोलवले? मला ना आता तिथे दुकानात नाही जायचं काय नाही. मला आता इतकं टेन्शन आलं ना, इतकं आजारी आहे टेन्शन. ना मग तिला आता माणसाची गरज पण असेल म्हणून म्हणजे ती गरज येतात काही आणि तिथं हे करायचं का. म्हणून तिकडे भाऊ जात आहे असं वाटतंय मला. एवढी सोन्यासारखी मला वाटत नव्हतं असे करतील काही ते. काजल ते तुम्ही काही त्यांना त्रास देता का? अगं तू येडीबिडी का ग काही त्रास देता म्हणे. मला आहे ना असं पाहू दे का आता बरं थांब. करतात? मग ते असे का बरं? जाऊ दे मला नाही जायचं दुकानात मी चालले. तुला जायचंय का इकडं. हा मी चाललीच इकडे चालली होती हे बाई तू खरं सांगितलं ना, अगं बाई मी खोटं खरं नाही माझी आई शपथ खरंच. तू आत्ता पण गेली ना तर बघून घेतो तुला तिथंच सापडते. म्हणून. बरं हा. चल आता मला जाऊ दे चल. मी आलो काय तर तिला हे कमळे हा गप मी आलो काय होतं मी करला जातले. तू कशाला डोकं लावतो रिकामा? तोंडात बोट घालून घ्यायच्या. नको जाऊ दे. तू कसं चल मध्ये गप घालू करा तोंडात बोळा घालून घ्यायच्या. नको चल मध्ये धारला स्वयंपाक होतोय ना. ओ कुठे मधी तुम्ही तू तरी काय. हा गाड आपला बापरे नक्कीच आहे ना. दोघं आहे. मी ना तुमच्या भावाला पण फोन केलाय. हा ते येणार आहे थोड्या वेळाने. हा मी इथं थांबते. बोलू नका काही इथंच आहे मी. कोण नाही पाहत आपल्याला एवढी काय घाबरायची तू लईच घाबर कोण इकडे बोल ना. अरे कोणी येईल ना. चला आता बाहेर या बाहेर. काय पाहिजे तुम्हाला? पाणी यास काय पटकन राहिला. तुम्ही शांत बसा थोडा अरे. शांत बसा. पाणी आलं का? पाणी एक
एखाद्या माणसाची सोंग हाणायची सोंग नाही हाणत, सिलेंडर लावत मजबुरी आहे. होतो. सिलेंडर दारा लावून सिलेंडर लावता का? हा, लाज आहे का? लाजा दार आपटत होते. हा, दार आपटत. तुम्हाला काय वाटतं मी दूध पित बच्ची आहे का? मला काही कळत नाही. तुम्हाला पाणी देऊ का? ए सट्टवे, तू काल आली पण इकडे सट्टवे का ग? अरे तुझ्या नवऱ्याची मजबुरी तू काय माझ्या नवऱ्याचा वापर करते मग? काय मी नको बोलू असं तोंडाने. आवाज बंद. काय आवाज बंद? आता आवाज नाही करायचा. दिलं असेल, आता दातच साई काढीन. संगीत पकडले, हा. दात बीत खाली चांगलं करायचं. समजून सांगायचं ए, आहे ना. जास्त बोलताय त्या का गे? तिला दार काय लावून काय बोल- करू मला होती बोल, मग? काय काय बोलायचं? करू सिलेंडर लावत होती. सिलेंडर लाव, दार लाव. दार आपटत होते. महिन्यापासून 2 महिन्यापासून 2 महिन्यापासून सिलेंडर लावायला स्पष्ट आता. काय थोडी बोलायचं, येतो? स्पष्ट बोलायचं. काय हा. म्हणायचंय? तू खाली आवाज कर बरं का आता. काय तू बरं खाली चुका आवाज करून तुम्ही सांग बरं का हिला. इकडे वळ, तिला सांगा बरं का? तिला नको त्या दमदाटी देऊ. इकडं वळ काय- म्हणजे, काय- इकडं वळ काय- म्हणजे, काय- इकडं वळ म्हणजे. जास्त हा? शहाणपणे केलं. आवाज नाही करायचा आता. काय आवाज करायचा? आवाज नाही हा? करायचा. चुका पकडल्या ना हा. तर तोंड खाली करायचं. जास्त बोट- मुळे नाही बोट- करायचं. बोट तिकडे काय काय? काय काय एक पकडलं? सटवे. काय पकडलं तुम्ही? दार लावून एवढी लाज वाटते का? अगं कसं काय ना, नवरा येतो त्याच्याजवळ नीट राहायचं ना. हा, कशी राहते तू मी? कसं करायला काय पाहिजे राहिली? नवरा काय काय तो राहायचं का तुम्ही? एक दिवस हा? तरी राहायचं ना कसं असं करायला? का? मग? आपल्यावर जेव्हा वेळ येते ना तेव्हा काय वेळ येते? कळतं. हा, कोणाच्या मजबुरीचा फायदा काय नाही घेऊ. मजबुरीचा फायदा आहे? बायका असून तुला लाज आहे ग? हा? मी काय केलंय? म्हणजे स्वतःचा संसार हे चालवला, दुसऱ्याच्या संसारात मी बोट घालतो. हा, 2 महिन्यापासून. हा, तुम्हाला काय वाटतं? त्याला काही 2 ग्लास कळत पाणी नाही. ते 2 ग्लास पाणी प्यायचंय. हा. या पाहिजे आपटलं का दार? ते घे- असा घे ला. आवाज आहे. तुम्ही ना मला शहाणपणा शिकू हा. नका. शहाणपणा शिकवणं घाबरत बंद नाही करा. माहिती सिलेंडर लावणं हे डॉयलॉग आहे ना तुमचे बंद करा. तरी मी तुमचे चाल चलन काय- काय ओळखले. म्हणणं आहे तुझं? काय मी सकाळी म्हणणं पण आहे? त्याच्यावरून काय म्हणणं आहे बोललं. तुझं? तुम्ही ना मला काहीच म्हणायचं नाही. आता आपली फरकत होणार हा. आहे. मला काही तुमच्या रंगी हात पकडल्यावर माणूस निर्लज्जासारखा जो माणूस उत्तर देतो ना त्याच्याजवळ काय काही रंगी हात राहण्याची- पकडलं तू? मला तू राहायची असं हात धरून उठवलं मी का? काय काय म्हणते? पाहिलं? काय पाहिलं? ए, काय सांगा? अगं तोंड चोंबडे तू गप. काय हा, पाहिलं तू तू? खरंच पतिव्रता आहे का? मी याच्यामुळे एक शांत मिनिट. राहते. हा, मी याच्यामुळे शांती राहते. 1 मिनिट, तुला तुझं नाव- पतिव्रता म्हणजे हा, मग? तुम्ही करू शकता का अशा माणसाचं? तुमच्या नवऱ्याला जर का तुम्ही नाही राहू करू- शकता? करल. राहू शकता. आई बापांनी मी तेवढं- कोणी सोडून गेले हा, ताईला? आई बापांनी- तुम्ही तोंड सांभाळून बोलायचा. मग मी माझ्या सोडून- नवऱ्याजवळच आहे. ए, चांगलं सोडून सांगते. सोडून हा. नाही गेले तर माझ्या नवऱ्याला काय घरात तू आहे ना, घालायला? तू माझी इज्जत जेवण घालवते नाही बरं करायला का? बोलवलं का? तू आहे ना तू माझी इज्जत घालवते माझी तुम्ही तिची नाही, माझी इज्जत इज्जत नाही, इज्जत घालवते. वा- अरे हा, हा. इज्जत काय? वाला इज्जत वाला इज्जत आहे. हा, इज्जत बाई काय माणसाला इज्जत आहे? खोटं बोलून आणि इथं घरात घुसतो काय 2 खोटं महिन्यापासून. बोलायला? जी इज्जतदार बाई असली ना, लाज ती जोरात वाटत- नसती बोलत. हा. शेकमी नाही तुझा करत ती नवऱ्याला. तू हा. तोंडवर करून बोलती ना इथं समज तू दाबू राहिली काय दाबत नाही मी, झाकतीये. दिसतं. हा. अगं गावात 2 बाई महिन्या अशीच आहे, साईच्या अंका घेते नुसते. तू तर हे गप्रे. आजकाल अरे तू थोडीच आहे. गप्रे. हा, 2 ए, हा. मुस्काटा देतील तुझ्या आता तुझं. तुझी तुझं गेली. काय, तुझं काय गेली. गडी का मी? हा, अरे तुझं मग नको करू. मी काय हे हा. काय मी काय हे जास्त काय राहायचं, चल निघ. निघणारच जास्त आहे मोकळा आहे. काय रिकामी गप. नाही अशा हलकटांबरोबर राहायला हलकट. हा नाही रे? झाली शहाणी. आणि ही आवाज करते 2 महिन्यापासून तू तिला सिलेंडरची नको बोलू, बुच्चन तिला नाही बसवते का? बोलायचं. तुझी बुच्चन कोण बसवते. सांगितलं 2 हा. महिन्यापासून सिलेंडर लावतो? तुला मी काय कसं रोज वाटतं? सिलेंडर लावतं का कोणी? तुला काय वाटतं जग बघत नाही? बघू द्या ना अगं, जगाचं. त्या बाई जग बघतंय तर. स्वतःच्या काय बघतंय नवऱ्याचे तर? डोळे आणि सगळं आहे ना तू जगाला फसवशील त्या बाबाला तू फसवशील असं का? म्हणलं काय दोनदा आलं बोलते? फक्त सोडून गेले दोनदा का आलं मी त्याला? दोनदा त्याच्या जवळच दोनदा राहते. आलो हा 2 हा, महिने दोनदा. 2 महिने अहो किती बी नाही अरे तू असं आहे ना, त्याच्यामुळे थोडं जेवण असं केलं तुम्ही मुंडी दाबायला चालले होते ना हा, मुंडी. मुंडी दाबायला चालले होते ना कधी जेवढं दाबलं तुमचं? कधी जेवढं दाबलं मी? राणी इकडे ये ना राणी बघ बघ नको नको जाऊ थांबा, मी येईल ना तिचा त्याचा भाऊ पण येणार आहे येतीलच आता ते बोलवले त्याचा भाऊ एवढ्याला भाऊ बोलवले एवढ्याला भाऊ एवढ्या. काय हा. करणे ते येऊ द्या ना, करायचं. हा. नाही तुम्हाला काही करणे डर नाही बिनलाजे लोकांना काय करण डर राहणार आहे? हा. हा पाहिलं ना तू किती महिने झाले येऊ राहिला हा माणूस घरात हा काय 3 महिने हा म्हणजे तो 2 महिने मग तू म्हणतो, काय 3 महिने म्हणती हा, मग ते झालं काय तुम्हाला? कोण म्हणे 2 महिने अहो त्याचे हातपाय त्याचे असे झाले तो काय तुम्हाला बोलणार आहे काय तुम्ही त्याच्यावर डोळता आता ते बिचारा माणूस मी हेच कसा म्हणतो, हिच्यावर काय विश्वास ठेवू राहिली त्याच्यावर? हा तिच्यावर आहे ना ती तुम्हाला ती 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 रोज दोन- बघते नाही, रोज ती जळती, माझ्या ताई, जळती. ताई, काय बघते ताई, तू? हा. रोज बघते हा नाही, काय ही- म्हणते, माझं येणं जाणं तोच तू रस्ता ये ना, आहे तू आमचा चांगला संसार चालला ना तू आणि जळती. तिनेच आता नाही बाकीचं पाहिलं काय काय दिसतं तुला? ए तोंड बंद कर त्या गणपत भाऊजीने सुद्धा पाहिले तुमचे हे चाळे तू काय सांगत काय चाळे पाहिले? हा लाजा वाटायला पाहिजे लाजा आपण करून सवरून आपण नाही, एवढं तोंड तुझ्या घरी करतोय काही कोणी माणूस येत नाही का त्या माणसाला विचारा आ 2 महिन्यापासून मी बोलली काय नाही असंच करत जा दुसऱ्या संसारात आग आणि तुम्ही लावता. काय करा हा? तुम्ही काय करा काय करा? संसाराचा नाश करा काय संसाराचा चांगली नाश बायको केला? सोडून इकडे घरात घुसवा आणि लोकांच्या काय केलं काय तुला कधी सोडलं मी अहो किती किती म्हणजे हा माणूस स्वतःची म्हणजे एवढं समोर बघतोय तुमचं तरी काय एवढं हे उठावर करताय नका रिकामा हा? दांगोडा करू. अहो थोडं तरी तुम्हाला काय वाटायला पाहिजे तिकडे कुठे ते करू राहिला इकडे व्हाय इकडे व्हाय बोट लागली ते कसं करायला पाहिलं का ते का बरं पाहिलं तुमची कसं बायको करायला ती तो? बायको तुमची काय हा काय चाललंय हा? बाबराव काय झालं
मी तुम्हाला सांगितलं ना फोनवर सगळं इकडे या. इकडे या. तुम्हाला काय सांगितलं हा तुमचा भाऊ आहे ना हा हे बाय हा माझा नवरा आहे ही तुमची भाऊज आहे ना यांचं 2 महिन्यापासून चालू आहे त्या बाबाला एड बसवी त्या आणि घरात काही जात्या नाही हो, ती सिलेंडर लावायला बोली ती कधी काय ते गोवाने बिने उचला तेव्हा बोली ओ माणूस मदत बस करा बस करा बस करा गप. बस करा खोटं बोलण्याने संशय काय करू नाही. नये. संशय करू नये. सिलेंडरच्या बदली ना दुसरं सिलेंडर लावायला मला तू पाहिलं सगळं का? माहित झालेलं आहे. तू पाहिलं का? काय पाहिलं तू आमचं घर फोडायला आली तू तोंड बंद कर. हिला समजून सांगा. तोंड बंद कर. हात मागे उचलू शकतो. मारामारी हात काय मागे करतो? उचलू शकते. तोंड बंद कर. दुसऱ्याच्या बाईला हात नाही लावायचा. तुमच्यामुळे शांत तुला बसली काय मी. करायचंय तुला काय करायचं तुला काय अजिबात हात तू हात लावायचा सोड नाही. हात चल निघ तिला नको काय हात संबंध लावायला आहे तुझा माझा दुसऱ्याची बायको तू दुसऱ्या बायको का हात संबंध लावायला नाही. गेला? निघ. हाल? माझ्या भावाला तू मागे पुढे ये तुम्ही फसवी दे का? ते तुलाच ऐकणार आहे का? नानाची तुम्ही माझा तुलाच लहान ऐकणार भाऊ आहे आहे, तो का? दिसायला तेव्हा अपंग झाल्यामुळे मोठा दिसू राहिलाय हा, मग काय पण म्हणते माझा तुमचं? लहान भाऊ आहे, ते मग शेवटी मला त्याची हे लागणारच आहे. तुम्हाला गावात पण तुम्हाला कळालं ना म्हणायचं काय नेमकं काय म्हणायचं तुम्हाला काय म्हणायचं म्हणजे तू कशी काय असेल तू परक्या माणसाला घरात घेऊन बसती अहो सिलेंडर संपलं होतं गॅस ए, टाकी घेतली काय चुकलं एक मिनिट मग? होतं का? तुम्ही भाऊ आहे ना, ऐ. तुम्ही याचा ना मी लांब राहतो म्हणू का तुम्हाला त्या दिवशी दवाखान्यात जायचं तू पडेल होतं का? ट्रीटमेंटसाठी रोज- ऐका ताई ट्रीटमेंटसाठी जायचं होतं तुझ्या तुम्हाला भरोश्यावर आहे ना हा? तुझ्या भरोश्यावर आहे तो त्या दिवशी तुम्ही आले का नाही आले काही नाही आता माझं मी नोकरी सोडून येऊ का लगेच मग गॅस लावायला तुम्ही आले असते का मग यायचं होतं काय? 2 महिन्यापासून तुझे गॅस संपू राहिले त्याचे तुम्ही बुट याचं बसवायला बायको लावते. संसारात पाणी- पार्टी गॅस लावती का तू लावायला येत होती. हिचं नाही काय तू हिला कोणतं आता संसाराचं तिने ठिकाण डोळ्यांनी आहे? पाहिलं, ती हा. खोटं बोलती का? मग तुम्ही दुनियावरच काय असणार आहे पाहिलं का? काय पाहिलं आमच्या काय डोळ्याने काय पाहिलं? पाहिलं सांग तरी मी ना हा. हिला म्हणे साईडला ते आवाज देत होते हो आणि हिने चप्पल उचलून दाखव त्यांना मारलं. मोबाईल दाखव दाखव यांचे प्रूफ दाखव त्याचे गळा दाबीत होते ना तुम्ही हे काय? मागून हे काय हा? दाबताना फोटो हे आजचा नाही हे 8 दिवसापूर्वीच आहे हे आजही केलेले तुम्ही कृत्य मला इथं बोलता येत आता नाही, मार ते तुझं तोंड कसं करतो मार हात पाहिलं का? मग घुसवायलाच पाहिजे झाला आजार तसा हा हा हा? नाही आता नाही पाहिलं नाही तू दाखवा घेतो ना हे आहे ना हे आपल्याला आहे ना दाखवायला हे मी दाखवायला काय आहे ना म्हणतो तुझा नवरा आहे पण हे बघ त्याने माझ्या भावाचा संसाराचा नाश केलाय हो, काय हो, करायचा हो, हो. कुठे संसारात नाश एक केला? मी माझी फारक दोणार हे बाई हे अजून खोटं बोलत हे पाहि नाही नाही पाय हे पाय ना ए बाई, तुझं- हे मगाशी गाळा चालू होती ना पुढं, तुला माझं हा? कळलं. नाही, मीच बोलवणार नाही आता. हे बघ नाही, मी नाही, त्याला बाबा तू कर आता मी मदत. त्याला घेऊन जाईल तू चाल बरं निघ बरं तू इथून पार्क चपलीने मारलं, चपलीने. मी त्याला घेऊन जातो आता आहे ना, हे काय? तू तेल नको मी त्याला दाखवा. घेऊन जातो. हे काय आणि व्हिडिओ? तू आहे ना, तुझ्या कमी बघतो नंतर आता काय बघतो म्हणजे तू आमच्या तुम्ही दम देऊन राहिले काय संसाराचा दमच द्यायचा. नाश केला. आणि बघ तुझ्या समोर सांगतो त्याच्यात मी आता आज बजेटच माझं हो, भाऊ, ते मी तुम्ही- चालली तुम्ही बघत बसा तू- नाही, बरं, आधी तेल टाकायचं. व्हिडिओ माझ्या याच्यावर टाकून तुम्हाला द्यायचा बजेट म्हणजे काय नाही तुम्ही काय 4-5 काय दिवसात पाहिलं म्हणजे काय एवढं टाकायचं स्वतःची बायको हो. सांगायची ती शेजारची बाई तो सांगायची. व्हिडिओ आहे ना व्हिडिओ व्हिडिओ आपण असं म्हणणं आहे, तू बाई- माझाच नाहीये मी समजा- लिहून देते मला काही नवरा असा संबंध झाला म्हणून नाहीये काही त्याला सांभाळायचं नाही राहत. तू घरी ये फक्त तुला दाखवतो काय आहे ते तुझा बजेटच करतो मी थांबा आता तू म्हणजे कोणी थांब. मदतीला हा. आले त्याचं बजेट करणार आहे का तुम्ही अय, करतो. तू- अजून तरी नीट राय तू थांबू नको इथं खोटं आता. बोलू नको अजून तू इकडं थांबायचं नाही मी त्याला आता घेऊन जातो माझ्या मागल्यावर तू जा इडून मग घ्यायचं पहिलेच घेऊन जायचं असतं ना एवढं दिवस हे करून मग मी घेतलं. म्हणलं, तू चांगली तेव्हा म्हणून सांगलं. जेवढा तुमचा अधिकार आहे ना त्याच्या दुप्पट माझा अधिकार आहे. तू- तुम्ही मला घराबाहेर नाही काढू शकत राहिला तू चांगली आता. म्हणून मी राहिला, तुझ्या बरोबर राहिला. तुलाय. तुझा अर्थ. हा. चाल निघ तू आता मी त्याला हे झुक काय ठेवले का तुम्ही हे झुक काय ठेवले ए, रडून मुंगी हसू नका कर नाही मला वाटलं चांगला सांभाळ करते माझ्या आणि मग ती भावाचा रडून घे जिरवी तू ती निघ आता मी सांभाळीन त्याला हा हा जाणारच हा सांभाळीन मी त्याला काय त्याची गेली मा करायचं मागेली. निघ निघ तू हा हिला टेन्शन खरंच नको घेऊ. मी काय जा तू म्हणते आता. ही खरंच प्रेम करणार होती काय काय हा? ते? ओ झालं ते झालं मला पण माझा नवरा नकोय जाऊ दे आता तुम्ही काहीच आता काय तुमचं नाही, तुम्ही नाही. घेऊन जा नाही नाही अशा याच्यामध्ये याला कुठंच वाढणार आहे मी त्याला घेऊन जातो आणि त्याचा दवाखाना बिवाना का पाहतो मी सगळं एक काय काम करा करायचं आता त्यांना कपडे बिपडे घाला हा, घरात घालून घेऊन देतो, जा हा. मग काय ते पाहता येईल नंतर त्याच्या का पाय सोडून दुसरं उद्या करीत नाही नाही बसतील. जा घेऊन जा जा घरात बरं झालं तुम्ही वेळेत आले लवकर नाही बरं झालं फोन केला मला येते मी